कुठून निघाला नियोजन झालं बावधन बगाडे यात्रेसाठी. तर आपल्यासोबत विक्रम तात्या आहेत, अण्णा आहेत, काका आहेत, सर्व मंडळी. तर काय सांगाल ह्या वर्षीचं नियोजन काय बावधन यात्रेचं? येणाऱ्या 25-26 सालातील ही बावधन बगाडे यात्रा आज 8 तारखेला यात्रा आहे आणि त्या निमित्तानं ही यात्रा बहुतांशी जवळजवळ निम्मी यात्रा ही शेतातून जाते आणि ही शेतातून जात असताना शेतातील वावराचे बांध काढणे, पुन्हा कुठं रस्ता तयार करणे, अडीअडचणी असतील झाडं झुडपं हे काढणे की जेणेकरून यात्रा सुटसुटीत आणि व्यवस्थित होईल ह्या पद्धतीनं आज या नियोजनासाठी जवळजवळ गावातील संपूर्ण तरुण आणि युवा पिढी ह्यात सहभागी झालेली आहे. तर माझं तरुण पिढीला एकच सांगणं आहे की ही यात्रा आता महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा प्रसिद्ध झालेली, ते देशभर प्रसिद्ध झालेली यात्रा आहे. तरी बावधनच्या युवा पिढीला माझं सांगणं आहे की तुम्ही अतिशय शांततेनं आणि व्यवस्थित आणि हा आपला यात्रेचा उत्सव जास्तीत जास्त कसा रोमांचक होईल ह्याच्याकडे लक्ष द्यावं व ह्याला कशी सुरक्षित आणि ह्याला कशी प्रसिद्धी मिळेल अजून ह्याच्यावर लक्ष केंद्रित करावं एवढंच बोलतो. प्रत्येकाला आपापल्या जबाबदारी आता जबाबदारी सांगितलं, काय जबाबदारी काका पाहिजे ती सांगा. काका बोला. प्रत्येकानं आपापला खुता झोपला बैल. प्रत्येक खुता मालकांना आपापल्या खुत्यातल्या नवीन भविष्यातली नवीन पोरं जरा हुरळून असतात तर त्यांना जबाबदारीचे भान आणून द्यायचं. आदल्या छेब्याने तिची सूचना केलेल्या आहेत. दोन्ही तर्फाच्या मिटिंगा ज्या वेळेला होत्यात तेव्हा दोन्ही तर्फेची आपापली जबाबदार माणसं नवीन भविष्यातल्या लोकांना सूचना करत असतात. पण त्या सूचना अंमलात आणायचं काम असते नवीन भविष्यातल्या यात नवतरुणांचं. तर नवतरुणांनी हुरळून न जाता बेफिकिरी न करता व्यवस्थितपणे गाडा गावात पोहोचवण्यासाठी सुरक्षित की कुठल्याही बैलाला किंवा कुठल्याही माणसाला पोराला इजा न होता सुरक्षितपणाने हा नाता जर गावात कसा पोच होईल त्याच्यासाठी प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं योगदान द्यायचं असते आणि कुठल्याही पद्धतीचा धोका होऊ नये त्याच्याकरता प्रत्येकानं जबाबदारीपूर्वक आपलं आपापलं नेमून दिलेलं काम व्यवस्थित पार करायचे. आणि जे गाड्यावर जी माणसं असतात विश्वासांना असतील मधुआप्पा असतील ही जे सूचना करतील त्या सूचनेचं पालन सर्व बैलवाल्यांनी आणि खाली चालणाऱ्या बैल मालकाच्या खोत्यातल्या पोरांनी करायचे म्हणजे जेणेकरून आपली जत्रा सुरक्षित व्यवस्थित आणि कुठलाही दंगाधोका न होता पार पाडायचं नियोजन आज झालेलं आहे. सर्वांनी सूचना केल्या, मधुआप्पांनी सूचना केल्यात, विश्वासांनी सूचना केल्यात, विक्रम तात्यांनी सूचना केल्यात आणि सगळे नवपिढी त्या सूचना पालन करू असं सर्वांनी हमी दिलेले आहे आणि ती सर्व व्यवस्थित पार पाडावं असे आपण सर्वांचं नियोजन करतोय. गावकरी म्हणून सर्व नियोजन किंवा सर्व व्यवस्थितपणा किंवा बगाडा आणायचं नेचं काम करत असतात. पण काय पाहुणी मंडळी किंवा इतर गावाची जी मंडळी येतात त्याच्यामुळं काय आपल्या गावातल्या असेल किंवा बगाडात खेळणाऱ्या पोरांना काही त्रास होतो म्हणजे पळताना किंवा अडचण निर्माण होती. त्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी काय सांगा? त्यासाठी पुढे एक ट्रॅक्टर आणि मागे एक ट्रॅक्टर, त्या ट्रॅक्टरमध्ये आलाशिंग करून सांगितलं जातं की पाहुण्यांनी बाहेरून बगाड बघावं, गावच्या लोकांना अडथळा कसल्या प्रकारचा आणू नये, बैलामध्ये शिरू नये अशा सूचना वारंवार दिल्या जातात. आणि बाहेरच्या येणाऱ्या तरुण पोरांना भाविकांना आणि तरुण मुलांना एक विशेष सूचना अशी की ज्या वेळेला बगाड चालू होतं त्यावेळेला ती आडवी पळतात. तर त्यांना ह्यातून मला एक असं सुचवायचं की तुम्ही आडवं न पळता ज्या दिशेनं बगाड आहे त्या दिशेनं सरळ पळा. म्हणजे सरळ पळल्यानंतर तुम्ही मागल्या माणसाला आडवं जात नाही, त्यांच्यामुळं मागला माणूस पडतो आणि अपघात होण्याची शक्यता आहे. तरी त्या नवीन येणाऱ्या बाहेरच्या येणाऱ्या मुलांना आणि माणसांना माझी एकच विनंती की तुम्ही ज्या वेळेला बगाड चालू होईल त्यावेळेला सरळ पुढं पळायचं म्हणजे काही घोटाळा होत नाही, काही अडचणी येत नाही. माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद. काही दिवस राहिलेत बावधनच्या ह्या बगाडाला आणि सारं गाव लुटलंय रस्ता करण्यासाठी आणि काही मंडळी बसलेत नियोजन करत. ह्या गेल्या वर्षी ह्या वावरामध्ये गाडा घातला होता आणि खूप वेळ गेला होता आणि आता ह्या नांगरट आहे ह्या वर्षी. तर कशा पद्धतीनं गाडा जाणार आहे ती रूपरेषा आज आपण बघणार आहोत. आता ही ताल इथं मुजवलंय आणि जाऊया आपण. तर हा गाडा बघा असाच ह्या वावरातनं असा निघणार आहे. वलाड आहे वावर. हे जे ट्रक लागलाय तिथं त्या ठिकाणी गाडा आपला निघाय जाणार आहे त्या घरापाशी
आणि ह्या वर्षी इकडं बी मैदान चिकार आहे बैल पळवायला इकडं, की कुठल्या जरी बाजूला गेला गाडा तरी काय अशी अडचण नाही. पब्लिक भरपूर येऊ शकतं, भरपूर बसू शकतं. ह्या वर्षीचा असा अंदाज आहे की रेकॉर्ड ब्रेक यात्रा भरणार आहे बावधनची. गेल्या वर्षी 7-8 लाख पब्लिक आलं होतं आणि ह्याही वर्षी भाविक चांगल्या पद्धतीचं बावधनच्या रथाला उपस्थिती दाखवणार आहेत. आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशातील सर्वात जातिवंत नामांकित मोठ्या मापाची अशी बैल आपल्या ह्या बावधनमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. आणि परवा दिवशी छबिनीच्या आदल्या दिवशी फुलेनगरची यात्रा असते, तिथं बी खेळ बारीक गाव असून खेळ मोठा केला जातो. आणि तिकडं बी चांगल्या पद्धतीचा गाड्याचा खेळ म्हणजे बगाडाचा खेळ, काळूबाई मातेचं बगाड असतं, तिथं बी खेळ चांगल्या पद्धतीचा केला जातो. आता ही गावकरी तिथं जमलेत तर आपण जाऊच अशा पद्धतीनं ही मंडळी रस्ता करण्यासाठी बावधनकर सर्व उपस्थित राहिलेत. तर चला बघूया कशा पद्धतीनं काय नियोजन आहे ह्या वर्षी. तर अशा पद्धतीनं हा रस्ता करायचं चाललेलं आहे. वावराची लेवल आता जरी केला तरी परत करून देणार आपण. हे असं बांध फोडाफोडीचं चाललेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा रस्ता सारं गाव जमलंय बनवायला. आपण पाहतोय सर्व युवा वर्ग आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद युवा वर्ग देत आहेत. आणि रस्ता का करायचा तर बैलांना किंवा माणसांना काय इजा होऊ नये त्या दृष्टिकोन पुढं ठेवून हा रस्ता बावधनकर चांगल्या पद्धतीनं करून घेतात. आणि शिस्तबद्ध की गाडा तो व्यवस्थित बावधन गावामध्ये सोनी शहरपासून हे घेऊन जात असतात. तर आपण बघूच ह्या वर्षीचा किती पल्ला असणार आहे वावरातला किंवा रान कसं असणार आहे ते आज आपण पाहतोय. त्या उसापासून इकडे येणार आहे गाडा चालायला लक्ष नाही माझं, काय करणार. अशा पद्धतीने रस्त्याचं काम उभं राहून करून घ्यावं लागतं. नियोजन कसं असतंय हे बावधनकरांनाच करू जाणं हे आपल्या माध्यमातून दाखवतील सर्वांना. यात्रेला आग्र्याचं आमंत्रण यायचंय सर्वांना यात्रा पाहण्यासाठी. तर अशा पद्धतीनं भावाचं कार्ड इथे ठेवून दिलेत. कारण का की भक्तांना भाविक येणाऱ्या भक्तांना टोचू नाहीत म्हणून ही काळजी घेतली जाते. गाडी ठेवणाऱ्याची म्हणजे राहून द्या तसंच काढू नका काही नाही. काय नाही चल.